नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी माझी जर्नी सांगणार आहे लग्नाआधीची आणि माझी एकदम इमोशनल स्टोरी आहे. त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मला खूप जणांनी विचारलेलं आहे की दादा तुझं पास्टबद्दल सांग, म्हणजे लग्नाआधीची स्टोरी. तर मी आज ती स्टोरी तुम्हाला शेअर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो. तर कोणी व्हिडिओ स्किप करू नका. आणि मी ही गोष्ट आजपर्यंत कोणाला शेअर केली नाही, पण आज मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला शेअर करत आहे. तर प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला सुरुवात करू. आणि एक गोष्ट अजून सांगतो मित्रांनो, जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती आलेला आणि आपला ब्लॉग बघत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असू द्या मित्रांनो. तर चला तुमचा टाईम न गमावता आपली स्टोरी सुरुवात करूया. तर मित्रांनो, तर मी माझा स्ट्रगलबद्दल सांगतो आहे. सर्वात आधी मी 1.5 वर्षाचा होतो मित्रांनो. त्यावेळेस माझ्या आईने मला म्हणजे जंगलात घेऊन गेली आणि तिकडं आम्ही पोट भरायचो, कारण माझे जे वडील होते ना ते दारू वगैरे प्यायचे. तर ते मम्मीला मारहाण करायचे किंवा मला मारहाण करायचे. तर आम्ही जंगलात दिवस काढलेले आहेत. तरी मी 2-3 वर्षाचा होस ना तवर, म्हणजे कमीत कमी 5 वर्षाचा होस तवर आम्ही जंगलात राहिलो. मग तिकडून जंगलात राहिलो. मग नंतर मामाच्या गावी गेलो. मामाच्या गावी आम्हाला 200 रुपये भाडं होतं घराचं त्या टायमाला. आणि त्यावेळेस म्हणजे 4 आणा 8 आणा 12 आणा हे पण चालायचं त्या काळात. तर त्यावेळेस 200 रुपये रूम भाडं होतं. तर वाघोदे म्हणून तुम्हाला गाव माहीत असेल, मी तिकडं मग थोडे दिवस राहिलो. मग तिकडं मला शाळेत वगैरे टाकलं. मग तिकडून आमची सुरुवात झाली. त्यावेळेस आमच्याकडं भांडी कुंडे काहीसुद्धा नव्हतं बघा. आमच्याकडे एक ताटली ताट म्हणजे एक ते स्वयंपाक करायला खिचडी वगैरे करायला बोगणी होती, गल्लास तांब्या, असं सगळं एकच वस्तू होतं आमच्या घरात. त्यावेळेस सामान पण नव्हता. आणि मित्रांनो, मग असं हळूहळू करत आम्ही म्हणजे काम वगैरे केलं आणि थोडं सामान घेत चाललो. आणि मग नंतर तिकडून पण आम्ही धुळ्याला शिफ्ट झालो. आणि जास्त करून मी धुळ्यात लहानाचा मोठा झालो आहे, म्हणून मी सगळ्यांना माझं गावाचं नाव धुळेच सांगतो. तसं मी प्रॉपर बेटावरचं आहे, पण मी धुळे का सांगतो, कारण मी लहानाचं मोठं जास्त करून धुळ्यातच झालेलो आहे. माझं शिक्षण वगैरे सगळं धुळ्यामध्येच झालेलं आहे. तर मित्रांनो, मी धुळ्यात आल्यानंतर मी त्यावेळेस मला वाटतं मी 4थीला होतो. 4थीला गेल्यानंतर मी धुळ्याला आलतो. तर 4थीला मला शाळेत वगैरे टाकलं. तर त्यावेळेस म्हणजे शाळा शिकायची अशी इच्छाच नव्हती माझी, का बरं काय माहिती, कारण मला शाळात काहीच समजायचंच नाही त्यावेळेस. आणि राहिलं मी खानदेशी बोलायचो, म्हणजे आयरणी भाषा. तर मला ते सर लोक मला सारखं घरी हाकलून द्यायचे, कारण मला मराठी बोलता येत नव्हती. तर ते मला सारखं हाकलून द्यायचे. पण मग तरी पण घरचे मारून वगैरे मला शाळेत पाठवायचे. मग मी असं करता म्हणजे 12वीपर्यंत शिकलो आहे. पण माझी स्टोरी अशी आहे की मित्रांनो, ज्यावेळेस मी 4थीत होतो ना त्यावेळेस म्हणजे मम्मीसोबत मेसमध्ये कामाला जायचो. तर मग तिथं ते म्हणजे कॉलेजचे पोरं जेवायला वगैरे यायचे, तर त्यांना वाळाय तोडायचं काम किंवा मग टेबल पुसायचं असं काम मी करायचो. आणि ते झाल्यानंतर मग मी ते थोडेच दिवस केलं, 3-4 महिने केलं असेल ते काम. ते झाल्यानंतर मग एका माणसाने मम्मीला सांगितलं की हॉटेलवरती जे काम आहे, तर तुमचा मुलगा हॉटेलवरती काम करेल का? तर मग मम्मी म्हणली हो करेल. मग आणि आपलं त्यावेळेस वय पण जास्त नव्हतं. त्यावेळेस मी 5वी-6वीला गेलतो. ज्यावेळेस हॉटेलमध्ये कामाला लागलो ना 5वी-6वीलाच होतो, एवढं आपलं वय नव्हतं त्यावेळेस. तर मग मी शाळेत त्यावेळेस मग त्यांनी मला हॉटेलमध्ये जॉब आणला ना, मम्मीने हो सांगितलं. आणि पेमेंट किती सांगितलं असेल माहिती आहे का? 25 रुपये. त्या टायमाला फक्त 25 रुपये रोज होता. पण मम्मीने अट काय केली होती की हा दिवसभर शाळेत जाईल, शाळा 6 वाजता 5:30 वाजता सुटते ना, तर 6 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये येऊन जाईल. मग त्या हॉटेल मालकाने बी हो सांगितलं की चालेल आम्हाला. तर मग मी त्यावेळेस बिअर बारमध्ये कामाला लागलो मित्रांनो. आणि बिअर बारमध्ये कामाला लागलो ना, तर मी काय करायचो, 11 वाजता शाळेत जायचो आणि 5:30 वाजता शाळा सुटली की कपडे वगैरे बदलून लगेच बिअर बारमध्ये कामाला जायचो. त्यावेळेस बी एवढं म्हणजे मला प्रॉब्लेम झाला आहे ना, मी बिअर बारमध्ये होतो
कारण पोलीस लोक नाही काय 21 वर्षाचा मुलगा असला ना त्यालाच अलाउट करायचे कामासाठी. मला 2 ते 3 वेळेस पकडून पण नेलं आहे पोलिसांनी. पण मी पोलिसांना एकच सांगायचो की माझं घर चालवायला कोण नाही, मी एकटाच आहे आणि मम्मी पण मेसमध्ये काम करायची त्यावेळेस. तर मग मी पोलिसांना असं सांगायचो का पोलीस मला परत तिकडंच हॉटेलमध्ये परत सोडून द्यायचे. तर मग असं करत करत नाही का मी तिकडं बरेच दिवस काम केलं. मग बरेच दिवस काम केलं. नंतर मग आलं माझ्या बहिणीचं लग्न आणि बहिणीच्या लग्नाच्या वेळेस मी बिअर बारमध्येच कामाला होतो. आणि ते जे दारू प्यायला यायचे ना माणसं, ते मला 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये असं कोणी कोणी देऊनच जात होतं. पण मला पैसे फक्त 25 रुपयेच भेटायचे तिकडं, जास्त भेटायचे नाही. आणि त्यांच्या घरी जर घर पुसायला घर झाडू मारायचो, घर फरची पुसायचो, ते जर केलं ना तर मला 10 रुपये द्यायचे. म्हणजे जो मालक होता ना त्यांची आई मला $10चा द्यायची. आणि त्यावेळेस तो $10चा खूप नवीन आलेला होता. तर मग मी असं ते 10 रुपये भेटायचे म्हणून आनंदाने घर पुसायला जायचो. मग ते झालं. मग अशा टायमाला मग बहिणीचं लग्न वगैरे जमलं. मग मित्रांनो, बहिणीचं लग्न, आता माझी एकुलती एक बहीण होती. तर तुम्हाला माहिती आहे एकुलती एक बहीण राहिली की उत्साह खूप वाढतो लग्नात, नाचायचं वगैरे. आणि सगळं घरात एकटा करणारा म्हटलं की मग त्या गोष्टी माझ्या नशिबात नव्हत्या. कारण ज्यावेळेस लग्न जमलं त्यावेळेस मी बिअर बारमध्ये कामाला होतो. मी रात्री 12 वाजता बिअर बारमधून घरी यायचो मित्रांनो. घरी आलो की मी काय करायचो, सगळे लोक नाचायचे आणि मी घरी झोपून घ्यायचो. कारण मी ऑलरेडी 12पर्यंत थकून दमून यायचो म्हणून मी झोपून घ्यायचो. मग असं करता करता मग बहिणीचं लग्न जवळ आलं. मग त्यावेळेस मला 2 दिवस सुट्ट्या घेतल्या मी तिकडून आणि बहिणीच्या लग्नाला गेलतो. तिकडे बी घोड्यावर बसलो ना, तर काही जणांचे असे दाजी असतात की ते म्हणजे घोड्यावरून उतरायचे पैसे देतात ना. तर मला त्यावेळेस काहीतरी 20 रुपये देऊन उतरवून घेतलं. माझा मूड एवढा खराब झाला मला एकच बहीण आहे आणि 20च रुपये दिले. चला म्हटलं, त्यात मी समाधान मानून घेतलं, चला ठीक आहे. मग असं करून बहिणीचं लग्न वगैरे झालं. त्यानंतर मग मित्रांनो, मग परत माझे धुळ्याला परत तिसऱ्या कामाला मी सुरुवात केली. ते तिसरं काम असं आहे मित्रांनो की ते तिसरं काम मी सेंटरिंग काम, आता मी तुम्हाला सारखं सांगतो की मी सेंटरिंग काम करतो. तर एका माणसाने मला सेंटरिंग कामासाठी बोलवलं. त्यांनी लालच काय दिली असेल माहिती आहे का, की तुम्हाला 50 रुपये रोज देईन. मग मम्मीला 50, आता मला हॉटेलमध्ये फक्त 25 रुपये रोज भेटायचा. आता त्याने 50 रुपये रोज सांगितलं तर मम्मीने काय सांगितलं, तू हॉटेल सोडून दे, तू इकडं कामाला जा. कारण इकडं 50 रुपये भेटत होते, तिकडं 25 रुपये भेटत होते, इकडं 25 रुपये जास्त भेटत होते. तर मग मी पण हो सांगून दिलं की मी येईल कामाला. आणि मला माहीत नाही की ते जड काम असतं तिकडं, तगाऱ्या पावळ्या म्हणजे रेती वगैरे भरून खडी वगैरे माल कालवायचं राहतं, हे असं माहीत नव्हतं. कारण मी फर्स्ट टाईम कामाला जात होतो. आणि तरीसुद्धा मी हार मानली नाही, मी केलंसुद्धा ते काम. मी म्हणजे एकदम मनानं केलं ते काम. तर मग ते काम करता करता मला त्या पैसे दिसायला लागले. कारण पैसे जास्त होते ना, 50 रुपये रोज होता म्हणल्यावर. मग त्याला मी म्हणलं की 50 रुपये रोज मला खूप कमी वाटतं आहे, तर मला नाही का पेमेंट वाढवून द्या, मी असं बोललो. तर मग मला त्या ठेकेदारने काय उत्तर दिलं असेल माहिती आहे का, जर का सिरमिटची गोणी उचलली तर मी तुला 100 रुपये रोज देईन. पण त्याने चॅलेंज काय ठेवला होता की तुला एक ठला उचलावा लागेल, असा चॅलेंज ठेवलेला होता. आणि मी त्यावेळेस मग 7वी 8वीला होतो. माझ्याकडून ती गोणी फक्त पोटापर्यंत झाली, पोटाच्या वरती जातच नव्हती. मी तरी ऐकूया पायकोया करून, का 100 रुपये भेटेल म्हणून यासाठी ऐकूया करून ती गोणी उचलली आणि 100 रुपये रोज समोरच्याने केला. तर तेव्हापासून मी सेंटरिंग काम, माझं लग्न होस तोवर मी सेंटरिंग काम केलं मित्रांनो. आणि ज्यावेळेस माझं म्हणजे लग्न जमलं ना, त्यावेळेस मला 350 रुपये रोज होता. सगळीकडे 250 रुपये रोज होता आणि मला 350 रुपये रोज होता. आणि मला म्हणजे माझा ठेकेदार एवढा चांगला होता की मला म्हणजे पेट्रोल पाणी सगळं द्यायचा. आणि एकदा तर माझी गाडी सर्व्हिसिंगसुद्धा करून दिलेली आहे. आणि आता मी ज्यांच्या घरात राहतो ना, त्याच ठेकेदाराकडे मी जास्त करून करून काम केलं आहे. कारण मला ते बांधकाम वगैरेचं काम जास्त जमत नाही, मी पहिल्यापासून सेंटरिंग कामातच आहे. तर मित्रांनो, अशी माझी स्टोरी होती.
आणि एवढं स्ट्रगल करून सुद्धा मी आता पण करतोय स्ट्रगल आणि अजून पण स्ट्रगल चालू आहे. असं नाही की आपलं स्वतःचं काही झालेलं आहे. फक्त एवढं जर्नीमध्ये एवढाच फरक आहे की ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली ना त्यावेळेस आमच्याकडं काहीसुद्धा नव्हतं घरात. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं की आमच्याकडं एक एक ताट तांब्या असं एक एकच वस्तू होते. आज माझ्या घरात तुम्ही बघत असेल आपली लाईव्ह वगैरे चालू असते. माझ्या घरात टी व्ही आहे, सगळे शोकेश वगैरे, गॅस वगैरे. त्यावेळेस तर गॅससुद्धा नव्हता आणि लोक असे भांडेकुंडे पण द्यायचे नाही आम्हाला. तर आम्ही लई म्हणजे कठीण दिवस काढलेले आहेत. एकाच ताटामध्ये तिघं जेवायचे, एकाच भगोनीत भात, एकाच भगोनीमध्ये भाजी, असं म्हणजे खूप तिने दिवस वाईट काढलेले आहेत. मला तिने आता मी त्यांच्यासोबत राहते म्हणल्यावर तिने मला खूप गोष्टी मला सांगितलेल्या आहेत. त्यांनी हे पण काम केलेलं आहे की विटा भट्टीवर हां मित्रांनो, एक सांगायचं राहिलं, ज्यावेळेस मी धुळ्याला शिफ्ट झालतो ना तरी इथं सगळ्यांना माहीत असेल की विटा भट्टी होती त्या टायमाला. त्यावेळेस आम्ही डोक्यावर वीटसुद्धा वाहिलेली आहे आणि ते म्हणजे अंगावर राहायचं. जेवढं विटा वाहिले ना तसे पैसे भेटायचे. तर जास्त करून माझ्या बहिणीने जास्त वाहिले. त्या टायमाला मी खूप लहान होतो तर मी फक्त मोजून 4च विटा धरायचो, इकडं 2 आणि इकडं 2. ते सुद्धा कधी कधी फेकून द्यायचं कारण माझ्याकडं धरलंच जायचं रे ते, कारण छोटा होतो ना मी आणि मी बहिणीपेक्षा लहान आहे. तर मित्रांनो अशी माझी स्टोरी होती. खूप स्ट्रगल केला आहे त्यांच्या बहिणीने, त्यांच्या आईने, त्यांच्या सगळ्यात जास्त तुम्हाला मी खरं खरं सांगते त्यांच्या मम्मीनं खूप म्हणजे खूप स्ट्रगल केला आहे. आमच्या आईने म्हणजे माझ्या सासूने खूप म्हणजे खूप, त्यांच्यासारखं कोणीच करणार नाही. आणि आई छोटे छोटे होते तेव्हापासून यासनी लहानाचं मोठं करणं खूप. आणि मित्रांनो ज्यावेळेस मी 1.5 वर्षाचा होतो ना त्यावेळेस मम्मीनं म्हणजे वडिलांना सोडून दिलं. आणि तुम्हाला माहिती आहे बिना नवऱ्याचं जगणं या जगात मुमकिन नाही ती गोष्ट. पण त्यावेळेस त्या काळच्या बाया पण तशा होत्या की आईमुळं आपल्याला जग बघायला भेटलं आणि इथपर्यंत आपण पोचलो ते सगळे आईमुळं. नाहीतर बापाच्या भरोश्यावर सोडलं असतं तर आम्ही कधीच दुनिया बी बघितली नसती. आणि आता म्हणजे पण देवाने एवढं मोठं होऊन त्यांचं लग्न होऊन ह्यांची पण देवानं म्हणजे खूप परीक्षा घेतली. लग्न झालं तरी त्यांच्या बहिणीचे पण आणि त्यांची पण, तरी पण त्याच्यातून ते सावरले आणि आता आमचं लगीन झालं. आता आम्ही आहे आनंदात खुश आहे. फक्त एवढंच आहे की आमचं अजून स्वतःचं घर. माझी शेवटची इच्छा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, माझं जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत आपण स्ट्रगल सोडणार नाही आहे. आणि स्वतःचं घर झालंही तरी आपण मेहनत करत राहू. आणि समजा आपल्याला जर तुम्ही सगळ्यांनी जर जास्तच प्रेम दिला आणि आपलं स्वतःचं घर झालं पण आणि आपण म्हणजे बोली अशी आहे माझी की मला पैसा आला तर मी माजणार नाही, मी गरिबाला काहीतरी म्हणजे मदत करत जाईल. माझी एवढीच इच्छा आहे. मी जास्त लालची पोरगा नाही आहे बरं का, कारण मी त्याच्यात फिरलेलो आहे. मी कष्ट केलेले आहेत, माझे कष्ट मला माहिती आहे. कारण एक वेळ अशी पण होती की आम्हाला लोक हाकलून द्यायचे आणि कोणा घरी जर 8-8 दिवसाचे चपाती आहे ना ते सुद्धा मी खाल्लेले आहे मित्रांनो. फक्त एवढं आज जे काही आहे ना ते सगळं कष्टामुळेच आहे. आणि मला कोणतरी कमेंट केली होती की दादा तुम्ही सेविंग करत नाही, तर हा व्हिडिओ खास करून त्या दादाकडे पोचवा. आणि त्या दादाला खरंच हा असा स्ट्रगल असल्यावर सेविंग कशी होणार आहे मला सांगा बरं. जे आले ते घरामध्ये यूज होतात पैसे, कारण एकटा कमवणार आहे घरात म्हणून सेविंग होणं शक्य नाही आहे. आणि अशी माझी स्ट्रगल होती मित्रांनो. आणि बस एवढंच मी सांगेल माझं आता. कारण कसं आहे जास्त पर्सनली म्हणजे जे शेअर करायचं होतं मला, जे माझी स्ट्रगल होती लग्नाआधीची लहानपणापासून तर मोठा होस तवरची मी पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगितलेली आहे माझी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.